नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता लवकरच दिवाळी येत आहे आणि त्यासाठी लगेच आपल्याला फराळाची जी आहे ती तयारी करायची आहे। आणि फराळ म्हटलं की त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे चकली। चकली खूप साऱ्या गृहिणींना जमत नाही किंवा ती फसून जाते, म्हणजे चकली छान अशी क्रिस्पी होत नाही किंवा अगदीच खूप अशी तेलकट होते, त्यालामध्ये विरघळून जाते। तर खूप अशा साऱ्या समस्या गृहिणींना फेस कराव्या लागतात। तर त्या सर्व गृहिणींसाठी मी आज झटपट आणि अगदी केव्हाही न फसणारी चकली याची रेसिपी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। तर चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर ही चकली अगदी झटपटरित्या आपण बनवू शकता। जर आपलं सर्व फराळाचं झालेलं आहे आणि चकली आपली जर रेडी नसेल किंवा आपली चकली जर छान झालेली नसेल तर आपण ही इन्स्टंट चकली बनवू शकतात। तर त्यासाठी काही सिंपल आहे, आपल्याला जे आपले राशनचे तांदूळ आहेत ना ते आपल्याला धुवून घ्यायचे छान असे आणि नंतर त्याला सुकून घ्यायचे फॅनखाली, उन्हात वाळवायचे नाही आहे, अगदी फॅनखालीच आपल्याला त्याला सुकून घ्यायचे आहे। आणि सुकल्यानंतर आपल्याला ते गिरणीमधून दळून आणायचं आहे। आपण मिक्सरमध्ये देखील काढू शकतात, मी मिक्सरमध्येच काढलेलं आहे, पण आपण गिरणीमधूनच आणा कारण की छान असं फाईन आपल्याला त्याचं पावडर करून घ्यायची आहे। तर इथे 3 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मी डाळ असतं ना फुटाण्याची डाळ ती घेतलेली आहे। तर हे अगदी योग्य प्रमाण आहे, तर ह्याच प्रमाणाने घ्या। 3 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ जर आपण घेतलं असेल तर 1 वाटी फुटाण्याची डाळ देखील म्हणू शकतात आपण त्याला। तर हे सर्व मी मिक्सरमधून काढलेलं आहे। शक्यतो तांदळाचं पीठ हे अगदी बारीकच हवं, नाहीतर आपली चकली पूर्ण फसून जाईल। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये मोहन घालायचे, ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेत असाल तीच वाटी ठेवा। तर त्याच वाटीने आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण वाढवू नका, जर जास्त तेलाचं प्रमाण झालं तर आपली चकली जी आहे ती तेलात विरघळू शकते, तेलकट होऊ शकते, म्हणून तेलाची क्वांटिटी आपल्याला जास्त ठेवायची नाही, प्रमाणातच ठेवा। तर तेलाचं मोहन अगदी छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला आपल्या पिठामध्ये घालून घ्यायचं। छान असं आपण बघू शकतात मी छान मिक्स करून घेतलेले, त्याच्यातल्या सर्व गाठी मोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाले घालायचे। नेहमी आपण काय करतो, सर्व मसाले घातल्यानंतर तेलाचं मोहन घालतो, त्याने काय होतं आपली चकली जी आहे ती छान असं त्याचं टेक्स्चर येत नाही, जे मार्केटमध्ये दिसते ना अगदी तशी दिसत नाही। तर आपण ह्या वेगळ्या पद्धतीने फॉलो करू शकतात, तर त्याने आपल्या चकलीचा कलर अगदी मार्केटमध्ये भेटते ना तसाच येतो। तर मोहन दिल्यानंतर छान असं पूर्ण पिठात मिक्स करायचे आपल्याला ते तेल, आणि त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हातावर चोळून ओवा घातलेला आहे, जिरं घातलेलं आहे, अगदी थोडीच आपल्याला हळद घालायची आहे, हळदीचा जास्त वापर नाही करायचा आहे, त्याने चकली नरम पडू शकते। आणि चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये तिखट घालायचे आहे, आपल्याला जर स्पायसी आवडत असेल तर तिखटचं प्रमाण वाढवू शकतात। आणि यासोबतच मी धने पावडर देखील घातलेला आहे 1 चम्मच। तर हे जे आपण जिरं आणि ओवा घातलेला आहे ना तो आपण मिक्सरला फिरून देखील घालू शकतात, पण मी इथे तसंच हातावर चोळूनच घातलेलं आहे कारण की छान असा फ्लेवर येतो त्याचा, आणि आपण जर मिक्सरमधून पिसून घातला ना तर चकलीचा कलर काळपट होऊ शकतो। यासोबतच मी इथे तीळ देखील घातलेले आहे, तिळाची पण क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकतात। आणि इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, तर गरम पाण्याने छान आपली चकली जी आहे ती अगदी कुरकुरीत होते, क्रिस्पी होते। तर बघू शकतात अगदी छान झटपट आपलं हे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे। जरी आपल्याला प्रसादाला बनवायचे असेल तर आपण अगदीच आपल्याकडे वेळ नसेल तर आपण ही जवळपास अर्ध्या तासाच्या आत ही चकली जी आहे ती रेडी करू शकतात, जर आपल्याकडे तांदूळाचं पीठ अवेलेबल असेल तर। तर मी इथे पीठ जे आहे ते भिजून ठेवल्यानंतर त्याला व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे। आता इथे पाण्याची क्वांटिटी जी आहे ती आपल्या पिठावर
डिपेंड आहे. आपलं पीठ जर जाड असेल तर पाणी जास्त लागू शकतं आणि जर आपलं छान पीठ बारीक असेल तर पाण्याची क्वांटिटी कमी लागू शकते. तर इथे पीठ मी छान असं झाकून ठेवल्यानंतर आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनटे झाकून ठेवायचे आहे आणि जास्त पण वेळ आपल्याला पीठ जे आहे ते तसंच नाही ठेवायचं आहे, जेणे की चकल्यानंतर गाळायला आपल्याला त्रास होईल. तर बघू शकता इथे मी आपल्याला दाखवलेले मी छान जो उंडा आपल्याला साच्यामध्ये घालायचा आहे ना, तो पूर्ण मी पुन्हा छान असा मळून घेतला आणि मळून घेतल्यानंतर साच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मधून आणि नंतर तो गोळा सोडून द्यायचा आहे. तर बघू शकतात अगदी सहजरित्या आपली चकली जी आहे ती छान अशी त्याचे लेयर्स येत आहेत. तर आपलं जर पीठ जास्त घट्ट असेल, आपल्याला त्रास होत असेल पीठ गाळायला, तर थोडंसंच पाणी लावू शकता. पण जर वरून पाणी लावलं तर आपली चकली जी आहे ती नरम पडू शकते. म्हणून भिजवतानाच थोडंसं जर आपण सैल ठेवायचे, अगदी थोडंसं जास्त पातळ नाही भिजवायचे, त्याने चकली नरम येऊ शकते. आणि थोडंच आपण पीठ भिजवायचे, जेणे की चकल्या गाळण्यास आपल्याला त्रास होणार नाही आणि चवदार अशा आपल्या ह्या चकल्या तयार होतात. तर आपल्याला तेल जे आहे ते जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे, अगदी लो फ्लेमवरच ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवूनच आपल्याला पूर्ण चकल्या ज्या आहे ते तळून घ्यायच्या आहे. दिवाळीच्या फराळासाठी जे आहे तो वेळ आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, कारण की जर आपण गॅसची फ्लेम वाढवली तर चकली जी आहे ते बाहेरून त्याचा कलर छान होईल पण मधून जे आहे ती कच्चीच राहील. म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे अगदी लोच ठेवायची आहे आणि कोणतंही फराळ करताना आपल्याला संयम ठेवूनच आपल्याला पूर्ण फराळ करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जास्त पीठ एकदाच नाही भिजवायचं आहे, कारण की आपण जर एकच जण असाल तर माझं सजेशन आहे की आपण अगदी छोट्या वाटीनीच प्रमाण घ्या आणि अगदी थोडं थोडंच करा. भलेही आपण 2 दिवस करू शकतात, पण अगदी एकाच दिवशी आपल्याला पूर्ण नाही करायचं आहे, कारण की काय होतं चकली तळण्यासाठी खूप वेळ लागतो आणि गाळण्यासाठी पण खूप मेहनत लागते. म्हणून जर आपण जास्त क्वांटिटीत केलं तर त्याचं चव देखील होत नाही. तर थोड्या प्रमाणात आपण करू शकतात आणि ही चकली अगदी आपली झटपट होणारी आहे आणि फसणार तर बिलकुल नाही आहे. नेहमी आपण जी भाजणीची चकली वगैरे करतो त्याच्यामध्ये थोडंसं जरी प्रमाण इकडे तिकडे झालं तर आपली चकली जी आहे ती पूर्ण फसून जाते, म्हणजे ती जमत नाही किंवा नरम पडते. तर ही चकली त्या खास गृहिणींसाठी आहे ज्यांची चकली नेहमी जमत नाही. तर बघू शकतात अगदी सहज अर्ध्या तासाच्या आत आपण ही चकली रेडी करू शकतात आणि क्रिस्पी खूप छान झालेली आहे. तांदूळ असल्यामुळे ती चकली आपली बिलकुल नरम पडणार नाही आणि जर आपल्या घरी कोणी गेस्ट येत असेल तर नक्की ही चकली आपण करून त्यांना सर्व करू शकतात आणि खाल्ल्यानंतर कोणी देखील ओळखणार नाही की ही तांदळाच्या पिठाची आहे. तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. मी इथे चकली आपल्याला क्रॅक करून दाखवलेली, अगदी हातावर ठेवतात ती सहजरित्या बारीक झालेली आहे आणि बघू शकता तेल देखील पिलेलं नाही आहे. तर आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.